निर्माण सेनेच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलनास बसलो आहे। या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत। या ठिकाणी प्रमुख मागणी असे की गेले 2 दिवसाच्या आधी या महापालिकेमध्ये उपमहापौर प्रशांत मजलेकर यांनी एका मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर दमदाटी करण्याचा व जातीवाचक बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्र्यांचा आणि सत्तेची माज आणि पदाची मस्ती आलेल्या या उपमहापौरांचा सदस्यपद आणि उपमहापौर पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि अॅट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्याच्या या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धरणेस बसलो आहे। अन्यथा जर त्यांचा राजीनामा महापालिकेने घेतला नसल्यास, त्यांच्या पदाचा राजीनामा न घेतल्यास व त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही सांगली शहर व जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत। अधिकाऱ्यांनी उपमहापौर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला कारवाई करण्यास मंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस खातंही या ठिकाणी काम करत आहे। त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद असून सुद्धा प्रशासन आणि पोलीस खातं त्यांना टाळाटाळ करत आहे। माजी मंत्र्यांचा वरदहस्त असल्या कारणाने मस्तवलेल्या आणि सत्तेच्या माज आलेल्या या उपमहापौरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने या ठिकाणी आम्ही आज धरणेस बसलोय। तरी त्यांच्यावरती लवकरात लवकर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा घ्यावा व महापौर पदाचा राजीनामा उपमहापौर पदाचा राजीनामा घ्यावा या आणि एका मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळावा या महत्त्वाच्या आणि या विषयासाठी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाचा एक पहिला टप्पा घेतला आहे। जर यांच्यावरती जर कारवाई नाही झाल्यास तर आम्ही महाराष्ट्रभर सांगली जिल्हा आणि शहराभर आंदोलन तीव्र छेडण्याचा येत्या 8 दिवसात इशारा देत आहोत। लवकरात लवकर त्यांना गुन्हा त्यांच्यावर नोंदवावा, प्रशासनानं पोलीस खात्यानं लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी व अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा।